चाललंय काय चाललंय मित्र? बरं आहे का? एकदम व्यवस्थित आहे. बरं आहे ना? हा. तुला काय माहित आहे का? काय ग? अरे आपल्या गावात यात्रा आली. बर. आपल्या गावात यात्रा आली. छोटा ना मोठा कार्यक्रम मारला पाहिजे. काहीतरी गावाला कार्यक्रम धावला पाहिजे. काय तर धावला पाहिजे. बरोबर. एक दोघांचं काम आहे का? एका दोघांना भागत नाही. एक दोघांचं काम आहे का? अजिबात नाही. अरे आपल्या नंदा पाटुळे. बर. नंदा पाटुळे ते आले. नंदा पाटुळे पेंढापूरकर ते आले. बर. त्यांना बोलवून घे आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करू. असं म्हणतो. अरे आपल्यापाशी काय आहे का? ते माणूस कोण आहे की पैसा पाहिजे म्हणलं तर त्याच्यापाशी ते असतात. आपण त्याच्या भागात आले ते असेल ती मार्गदर्शन करणे. तू असं कर. नंतर शाहीर नंदकुमार पाटुळे दौशेकर यांना बोलवून घे. ओ शाहीर नंदकुमार पाटुळे पेंढापूरकर संडासला बसली जेवाय. राम राम. संडासला बसली जेवाय. अरे मुंबईला होतो. मुंबईला आलो. आता मुंबईला आल्यानंतर म्हणलं जावं गावात मित्रांची गाठी गायव म्हणून तुमचा आवाज आला. तेवढ्या पोटात कळ मारली. गेलो की बाथरूमला तिथले तिथं खाली बसायला तुम्ही हात माराय गाठ पडली. म्हणलं बोलवा मित्रांना खायला. काय तुझी संडास? अरे घरी गेल्यावर जेवणार होतो की. त्याचं म्हणजे का खाली बसल्यावर तुम्हाला बोलवणार होतो? अरे म्हणजे घरी गेल्यावर जेवाय बोलवणार होतो. तुला काय माहित आहे का? कुणाचं काय झालं? काय माहिती? तुला गावातली यात्रा माहित आहे का? आपल्या गावची यात्रा. गावची यात्रा आली. 10-12 वर्ष झालं यात्रा बंद पडली. अरे तरुण मुलांनी चालू केली. अरे ती का बंद पडली माहित आहे का? दारू पिऊन बंद पडली. दारू पिऊन? हो. मग असं करू. काय करू? दारू पिणाऱ्यांना शिक्षा करू. हा हे बघा माझ्या मतानं तर असं करायचं. काय करायचं? जर कोण दारू पिऊन गावात फिरल जत्रा होईपर्यंत त्याला 10,000 रुपये दंड आणि 10 दिवस त्याला कोंडून ठेवायचा. अहो सरपंच झालो काय गावचा? सरपंच तू झाला. 10 दिवस कोंडायचा आणि 10,000 रुपये दंड. आणि दारू गावात कोण आणून जर विकत असेल त्याला मोठं शासन झालं पाहिजे. त्याला 30,000 रुपये बक्षीस द्यायचे. त्याला भांडवल नको का? मग बक्षीस देतो काय? त्याच्याशिवाय ती नीट होतोय काय? कसं तर 10-12 वर्ष झालं जत्रा बंद पडली. कसं नाही छोटा नाही मोठा कार्यक्रम आपल्या गावात आणण्याची मार्ग नाही. आणि गावात कार्यक्रम आणूया 4-4 जण आपण समधी जण एकत्र होयाचं. कुणी काय बी करायचं पण गावाच्या जत्रेपर्यंत आपण एकत्रच राहायचं. एकत्रच राहिलं पाहिजे. हा गावात आपल्या कार्यक्रम आलाय त्या कार्यक्रम ठरवायचा यायचं. कार्यक्रम ठरवायचा आणि जाताना कसं व्हायचं? कसं? आपण जरा वजनातच जायचं. वजन? आयला वजनासाठी पाठवूया काय करावं लागेल? तुला एवढं माहित नाही का रे? काय रे? उसानं भरलेलं ट्रॅक्टर बोकांडी घ्यायचं. अरे मग तुला कळ ना वजन कशात वाढतंय ते? अरे वजन म्हणजे इम्प्रेशन पायकडे जायचं आणि कलावंताला सन्मानाने बोलायचं आणि पैसे देऊनच गावात आणायचं आणि 9 तरुणांना ही मार्गदर्शन करायचं. म्हणजे कलाकारासाठी म्हणजे असं करायचं. असं करायचं. आणि बघा गावामध्ये तुम्ही सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे. लोक म्हणतात नंदा पाटुळे शहरातली गटर सुधारली राव गावातला माणूस सुधर नाही. याला कारण ते तशीच आहे ना. अरे आपणच एकत्र नाही ना कधी वागलो. एक बापाला घरात म्हणतोय का रे पोरा त्या बापानं कसं वागायचं? दारू बंद गावात वाईट गोष्टी बंद झाल्या पाहिजे त्या. म्हणून या गावची सुधारणा कुणी केली? कुणामुळे झाली? शाबास. गावाला रस्ता होता का? कुणामुळे झालं? गावाला दवाखाना होता का? कुणामुळे झाला? सगळं तुझ्यामुळे झालं. देवाला निवारा होता का? हे मंदिर कुणामुळे झालं? तुझ्यामुळे झालं. गावात शाळा कुणामुळे झाली? तुझ्यामुळे झाली. अरे तुमच्यासारख्या पोरांची लग्न होत नव्हती कुणामुळे झाली? तुझ्यामुळे झाली ना का? तुझ्यामुळे. त्या बायकांना लेकरं कुणामुळे झाली? तुझ्यामुळे झाली. काय झालं? माझ्या डोक्याच्या कोयना झाला. अरे शाळा त्याच्यामुळे झाली, लग्न त्याच्यामुळे झाली आणि लेकरं त्याच्यामुळे झाली. मग तुझ्यामुळे. अरे हुशार हुशार. मग हुशार मोबाईल घे.